नेहमीप्रमाणे थोडा गॅप पडल्यामुळे परत थोडं पूर्वपीठिका किंवा सिंहावलोकन. साधारण वेदांत या शब्दाने वेदाचा अंत असा ग्राह्य अर्थ धरला जातो. पण वेद उपनिषद वेदांच्या शेवटी येतात असं आपल्याला सांगितलं गेलं आहे, पण तसं नाही आहे. ते मध्येही आहेत, ते शेवटी आहेत, काही अरण्यकामध्ये आहेत, काही ब्राह्मणामध्ये सुद्धा उपनिषद आहेत. आणि म्हणून त्याला वेदांत हा फक्त शेवटी आल्यामुळे वेदांत असं म्हटलेलं नसून वेदानाम अंतः इति वेदांतः षष्ठी तत्पुरुष समास आहे. वेदानाम अंतः, अंत या शब्दाचा अर्थ शेवट असा न घेता वेदांचा सारभूत तथ्यांश जिथे आला त्याला वेदांत म्हणतात. तो उपनिषदात आला म्हणून उपनिषदांना वेदांत असं संबोधलं जातं. वेदांतो नाम उपनिषद दुःख अवसाधनात शैथिल्यम. उपनिषदांची साधारण ओळख आपल्याला अशी करून दिलेली आहे. उपनिषदांच्या अभ्यासासाठी लागणारी मानसिक पार्श्वभूमी ही अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणाले गेले तर शब्द आहेत, गांभीर्याने विचार केला तर मंत्र आहेत, आणि अनुभूतीच्या दृष्टीने साधकाच्या अवस्थेकडून पाहिलं तर प्रमा म्हणजे ज्ञान देणारं असं हे साधन आहे. असेच मंत्र बऱ्याच ठिकाणी आहेत, पण श्रुतीमधल्या उपनिषदांच्या मंत्रांना इतकं महत्त्व देण्याचं कारण काय असावं? तर त्याचं कारण असं आहे की साधारण जे जे डोळ्याला दिसतं, जे जे नजरेला दिसतं, त्याच्यासाठी चक्षु हे प्रमाण आहे. चक्षु या प्रमाणाने दृश्य ही प्रमा उज्ज्वलित होते. कोणत्याही इतर कर्णांनी किंवा इंद्रियांनी ही प्रमा उद्धृत होऊ शकत नाही. कर्णांनी दिसू शकत नाही, चक्षुनी ऐकता येत नाही. याचा अर्थ यथार्थ प्रमा होण्यासाठी यथार्थ प्रमाण असणं जरुरीचं आहे. आणि मग प्रमातृ म्हणजे ज्याला ज्ञान व्हायचं तो, त्याला संयुक्तिक किंवा जे योग्य सम्यक अशा पद्धतीचं ज्ञान होऊ शकतं. विषय ज्ञानासाठी इंद्रियांचा वापर करून जे ज्ञान होतं त्या लौकिक ज्ञानामध्ये जर अशी अवस्था असेल तर आत्मज्ञान म्हणजे ज्ञानातील अत्यंत उच्च पातळी गाठण्यासाठी कोणत्या इंद्रियाची आवश्यकता आहे किंवा कोणत्या इंद्रियाचा वापर करावा. पण मुळातच वेदजन्य आत्मज्ञान हे अप्रमेय आहे, म्हणजे ते प्रमेयच नाही आहे. मग जर प्रमेय नसेल तर त्याला जाणून घेणारी प्रमा कोणती? आणि म्हणून जसे एखाद्या इंद्रियांनी विषयांचं ज्ञान प्रज्वलित व्हावं, तद्वत आत्मज्ञान प्रज्वलित करणारी एकमेव वस्तू किंवा एकमेव गोष्ट म्हणजे वेदांमधले मंत्र असल्यामुळे त्या मंत्रांना सजीव साभास असं म्हटलेलं आहे. मंत्रांवर सजीवतेचा आरोप केला गेला आहे. किंबहुना अद्वैतामध्ये पूर्वमीमांसा किंवा जैमिनींच्या पूर्वमीमांसेमध्ये मंत्रांना मृतप्राय असं म्हटलेलं आहे. म्हणजे मंत्रांना ताकद आहे, पण त्या शब्दांना ताकद आहे, त्या शब्दापासून होणाऱ्या ज्ञानाला ताकद आहे. केवळ मंत्र जे आहेत ते निर्जीव आहेत असं ते म्हणतात. या उलट अद्वैत तत्त्वज्ञानामध्ये मंत्रांना शब्दज्ञानाव्यतिरिक्त स्वतःचं असं आयुष्य आहे, स्वतःची अशी सजगता आहे, स्वतःची अशी सजीवता आहे असं छाती ठोकपणे सांगितलेलं आहे. म्हणून चौथ्या मंत्राच्या नंतर एक वाक्य येतं की मंत्र सांगताना थकत नाहीत किंवा मंत्रांना आळस नाही असं वाक्य आहे. निर्जीव वस्तूला आळस कसा येऊ शकेल असा आरोप आहे.
त्या आरोपाचं खंडन आपण त्या मंत्रावर आल्यानंतर करू. पण सांगण्याचा मतितार्थ असा आहे की जे मंत्र आहेत या मंत्रांशिवाय आत्मज्ञान होणं अत्यंत अशक्य आहे. आत्ता आपण जी चर्चा करतोय ती परोक्ष ज्ञानाची आहे. अपरोक्ष ज्ञान हे अनुभूतीजन्य आहे. पण परोक्ष ज्ञानाने जो मार्ग आपल्यासमोर उलगडला जाईल त्या मार्गावर प्रत्यक्ष वाटचाल करून ते प्रत्यक्ष अनुभूतीने दर्शन घेणे हे अपरोक्ष दर्शन आहे. पण अपरोक्ष दर्शन हेतू परोक्ष दर्शन ज्ञान होणं तितकंच जरुरीचं आहे. आणि अशा परोक्ष ज्ञानामध्ये अस्तित्वात असलेल्या सर्व साहित्यांमध्ये सर्व ग्रंथांमध्ये उत्कृष्ट किंवा एकमेवा द्वितीय ग्रंथ म्हणजे वेद आहेत. आणि अशा वेदांमध्ये अत्युच्च ज्ञानाच्या पातळीवर आत्मज्ञान म्हणजे ज्याच्यानंतर शिकण्यासारखं काहीही शिल्लक राहत नाही. कस्मिन् भगवो विज्ञाते सर्वम इदम विज्ञातो भवती. असं काय आहे की जे कळाल्यानंतर कळून घेण्यासारखं काहीही शिल्लक राहत नाही असं ते ज्ञान आहे ज्याला आत्मज्ञान म्हणतो. त्या आत्मज्ञाना इतकं अवघड दुसरं काहीही नसून ते अवघड असून सुद्धा त्याच्यासाठी असणारा एकमेव मार्ग म्हणजे अद्वैत तत्त्वज्ञानाप्रमाणे वेदातील उपनिषदांच्या मंत्रांची केलेली उकल. कोणत्याही प्रकारचा मार्ग असो, भक्तिमार्ग असो, ज्ञानमार्ग असो, योगमार्ग असो, राजयोग असो, सुफी तत्त्वज्ञान असो, आणखीन कोणते तत्त्वज्ञान असो, निघण्याचा जे ठिकाण आहे, प्रस्थानाचं ठिकाण आहे ते वेगळं वेगळं आहे. गंतव्य ठिकाण जे आहे ते एकच आहे. नामाभिधान बदलू शकेल पण कुठूनही कसाही कोणीही जरी आला तरी याच एका मार्गाने आत्मदर्शन होऊ शकतं असं अत्यंत छातीठोकपणे श्रुती आपल्याला सांगते. आणि हे सगळं व्हायचं असेल तर आपली जी आतली परिस्थिती आहे त्याला प्रभाव असं म्हणतो आपण. आतला जो प्रभाव आहे प्रकर्षाने जो भाव मनामध्ये आहे त्याला आपण प्रभाव असं म्हणतो. उपनिषदांच्या अभ्यासासाठी लागणारा मानसिक प्रभाव हा तयार करावा लागतो. त्याला भूमी तयार करणं असं म्हणतात. आणि ती भूमी कोणती आहे तर त्या भूमीची सटीकता जी आहे ती त्याच्या वैराग्यावर अवलंबून आहे. ज्याने विवेकाने ती जमीन पोसलेली आहे, वैराग्याने तयार केलेली आहे, अशा भूमीमध्ये ज्या वृत्तींचा प्रभाव वाढतो त्या वृत्तींच्या सानिध्यामध्येच उपनिषदांच्या मंत्राचे खरे अर्थ कळू शकतात. उपनिषदांचे मंत्र जवळजवळ शंकराचार्यांपासून सगळ्यांनी शिकलेले आहेत. गोविंदपादांनी शंकराचार्यांना शिकवलेलं आहे, गौडपादांनी गोविंदपादांना शिकवलेलं आहे, तपोवन महाराजांनी चिन्मयानंदांना शिकवलेलं आहे, रामकृष्णांनी विवेकानंदांना शिकवलेलं आहे, विवेकानंदांनी शिष्याला शिकवलेलं आहे. आणि याचबरोबर उपनिषदांचे वर्ग असंख्य ठिकाणी चालू आहेत. काही ठिकाणी उपनिषदांच्या मंत्रांचा प्रभाव इतका मोठा आहे की तो आत्मपदापर्यंत जाऊन पोचला आहे. काही ठिकाणी तो समजलेलाच नाही आहे, काही ठिकाणी तो केवळ बौद्धिक पातळीपर्यंत समजलेला आहे. या तिन्ही गोष्टीमध्ये असणारा जो फरक आहे तो फरक म्हणजे या प्रभावभूमीपासून आहे. म्हणून प्रभावभूमी जरी बौद्धिक पातळीवर समजून घ्यायचं असेल तरीसुद्धा जितकी शक्य असेल तितकी सबळ करावी. प्रभावभूमी सबळ करण्यासाठी लागणारा असणारा एक गुण म्हणजे सत्वगुण. म्हणजे कर्माच्या शुद्धतेबरोबर सत्वगुण रत पावतो, सत्वगुण ऊर्ध्व दिशेला जातो. असा ऊर्ध्व दिशेला गेलेला सत्वगुण विवेकाला चालना देतो. ज्याचा कर्मशुद्धी झालेली आहे, ज्याच्या सत्वगुणाचा परिपोष होऊ पाहतो असे मन किंवा अशी वृत्ती हळूहळू त्याच्या या प्रभावभूमीला तयार करू लागते. म्हणून त्याच उपनिषदांच्या त्याच मंत्रांचा अर्थ वेगवेगळ्या काली वेगवेगळ्या प्रकाराने आपल्याला कळायला लागतो. ही पार्श्वभूमी सांगण्याचं कारण असं की अर्थम द्रष्टुम अशक्तो अस्मि. मला मंत्रांचा अर्थ कळण्यासाठी मी अशक्त आहे.
मी सशक्त नाही आहे. आणि जर सशक्त व्हायचं असेल तर महिमा मंडनम म्हणजे जगातल्या संसारामधल्या विषयांमध्ये विखुरलं गेलेलं आपलं मनाचं सामर्थ्य जोपर्यंत काढून घेतलं जात नाही, मनाच्या म्हणजे अंतःकरणाच्या विखरल्या गेलेल्या ताकदीला परत बोलावून एका ठिकाणी गोळा करणे आणि गोळा केल्यानंतर अशा एकत्रित झालेल्या त्या मनाच्या वृत्तीच्या ताकदीला उपनिषदांच्या मंत्रांच्या मागे लावणे किंवा त्याला प्रकाशित करणे, याला साधना असं म्हणतात. म्हणजे याचा अर्थ असा की जेव्हा जेव्हा इंद्रिय वृत्ती बाहेर जाण्याची प्रयत्न करेल त्या वेळेला तिथे तिथे त्याला प्रतिरोध करावा लागेल. प्रतिरोध करण्याचे 2 मार्ग आपल्या पुढे आहेत. एक प्रतिरोध करण्याचा मार्ग म्हणजे ती वृत्ती बाहेर जाईल याच्यासाठी तिला लागणारं जे आमंत्रण आहे ते तृष्णेतून येतं. त्या तृष्णेवर पहिल्यांदा आपल्याला नियंत्रण करावं लागेल. आणि जिथे भोक्तृत्व नसतं तिथे कोणत्याही प्रकारची क्रिया नसते. किंबहुना अशी कोणती क्रिया जरी झाली तरी त्या क्रियेला कोणत्याही प्रकारचं फल नसतं. आणि जे फल निष्पन्न न करणारी जी क्रिया आहे त्या क्रियेतून कोणत्याही प्रकारचं वर्तमान बिघडत नाही. आणि म्हणून अशा प्रकारचे जे जे कोणी करतात अशांची भूमी ही हळूहळू प्रबल होत जाते. 2 प्रकारांनी उपनिषदांच्या अभ्यासाची भूमी तयार करतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला या उपनिषदांच्या अभ्यासांची गरज काय, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. ज्ञानप्राप्ती किंवा लौकिक ज्ञानप्राप्ती इतक्या तोकड्या हेतूने जर उपनिषदांचा अभ्यास केला असेल तर त्याचा महत्त्व हे अत्यंत गौण मानलं जातं. उपनिषदांच्या ज्ञानाने माझ्या सुखरूप अवस्थेची निश्चितपणे खात्री होऊ शकेल अशी ज्याची श्रद्धा आहे तो खरा उपनिषदाचा अभ्यासक आहे. जेव्हा अभ्यासाच्या आत जायला सुरुवात होते तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा पडतो की मी उपनिषद वाचल्यानंतर मला काय होईल, माझ्यामध्ये होणारे बदल कोणते असतील. या बदलांसाठी उपनिषद हा शब्दच मुळात विद्यावाचक आहे, फलवाचक आहे आणि योग्यतावाचक आहे. एकच शब्द 3 वेगवेगळ्या प्रकाराने आपल्या समोर बाहेर येतो. विद्यावाचक कसा आहे तर तो मला शिकवतो की मला कोणत्या बंधनाने मी अडकला गेलेलो आहे. माझ्यावर असणारी बंधनं पहिली गोष्ट मला आहेत की नाहीत याची मला खात्री झाली पाहिजे. आणि त्याच्यासाठी वापरला जाणारा मोजका मानदंड म्हणजे जर माझ्या आयुष्यामध्ये सुख आणि दुःख हे दोन्ही असतील तर मी कर्माने बांधला गेलेलो आहे. या दोन्हींची जर अनुपस्थिती असेल तर असा मनुष्य कर्माने बांधलाच जात नाही. आणि म्हणून जीवनमुक्तांच्या कर्माला सुखदुःखांची जोड नसते. कर्म होत राहील, कर्माचा करताच नाही आहे. आणि जिथे करता नाही तिथे भोगता नाही, आणि जिथे भोगता नाही तिथे विकार नाहीत. म्हणून जर मला सुखदुःखांचे सामना करावा लागत असेल तर याचा अर्थ मी कर्मबंधनाने युक्त आहे, मुक्त नाही. आणि म्हणून हे करण्यासाठी उपनिषद यांचा आधार घेण्याचं कारण म्हणजे त्यामध्ये असणारा शद नावाचा शब्द. शद या शब्दाने 3 वेगळे अर्थ सांगितलेले आहेत. एक, तो गती देतो. गती हा शब्द मनामध्ये आल्याबरोबर कुठून आणि कुठे हे 2 शब्द येतात. गती ही 2 बिंदूंमध्येच असू शकते. त्यातला एक बिंदू मी जिथे आहे तो आहे, आणि एक बिंदू हा माझ्या गंतव्यस्थानाचा बिंदू आहे. उपनिषदांनी निर्धारित केलेलं गंतव्यस्थान हे अत्यंत योग्य स्थान आहे याबद्दल माझी खात्री झाल्यामुळे, कारण माझी त्याच्यावर श्रद्धा आहे. आणि माझं गंतव्यस्थान हे ज्ञानही आहे. आणि श्रद्धावान लभते ज्ञानम, म्हणून मी श्रद्धापूर्वक या उपनिषदांचा अभ्यास करतोय. म्हणून मला माझ्या
या प्रस्थानासाठी गती येईल असं जे करतं तो एक या शब्दाचा अर्थ आहे. दुसरा असा आहे की मी उपनिषदांचा अभ्यास माझ्यासाठी गरजेचा आहे असं एवढ्यासाठी म्हटलं की मी कर्माने बांधला गेलेलो आहे. जेव्हा मी बांधला गेलो आहे असं मानतो, म्हणजे जेव्हा मी बद्ध आहे असं मान्य केलं, त्याच वेळेला मला मुक्त होणे जरुरीचं आहे हे आपसुकच आलं. या मुक्त होण्याला किंवा या माझ्या बंधनांना शिथिल करण्याच्या प्रक्रियेला अवसाधन असं म्हणतात. म्हणजे उपनिषदांकडून मला असलेली अपेक्षा अशी आहे की मी जिथं आहे तिथून उपनिषद मला माझ्या गंतव्यापर्यंत पोहोचेल, त्याच्यामध्ये गती असेल, अवसाधनात्मक असेल, माझ्यावरची कर्माची बंधनं शिथिल करेल. आणि एकदा माझ्यावरची कर्माची बंधनं शिथिल झाल्यानंतर या कर्मबंधनांचं जे मूळ कारण आहे, एखादा व्यक्ती शर्विलक म्हणजे चोरांच्या तावडीत सापडल्यानंतर अशा व्यक्तीला बांधून ठेवतात. आता त्याच्याकडे असणारे प्रश्न दोन प्रकारचे आहेत. एक, त्याला बांधून ठेवलेलं आहे, आणि दुसरं, त्याला चोरांपासून संरक्षण नाही आहे. यापैकी बांधून ठेवणे हा जो दोर आहे तो कर्मसदृश आहे. म्हणजे कर्माच्या दोरखंडांनी पण बांधून ठेवणारे जे चोर आहे तर त्याचं नाव अज्ञान असं आहे किंवा अविद्या असं आहे. म्हणजे अविद्येने मला पकडलं आणि कर्माने मला बांधलं, तेव्हा पहिल्यांदा मला याच्यातून सुटलं पाहिजे असं वाटलं, त्याला गती म्हणतो. माझं कर्मबंधन सोडवलं गेलं त्याला आपण अवसाधन असं म्हणतो. आणि त्याच्यानंतर ज्यांनी मला पकडून ठेवलं तो चोर किंवा ती अविद्या, तिला नष्ट केल्यानंतर माझी यापुढे भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारची बंधनात परत मी बंधनयुक्त होणार नाही याची खात्री होऊन जाईल, त्याला विशरण असं म्हणतात. म्हणून गती, अवसाधन, विशरण इति शद शब्द अर्थ हा पद अर्थ हा. वाच्यार्थ आणि पदार्थ शब्द शब्दाचा असा आहे. मग हे सगळं करायचं असेल तर कोणाकडे जावं? कोणाकडे तरी गेलं पाहिजे. जो माझ्यापेक्षा ज्ञानी आहे किंवा किंबहुना ज्याला या तिन्ही गोष्टींचा अनुभव आहे अशाकडं जाणे, अशाच्या जवळ जाणे याला उप असं म्हणतात. त्याच्याजवळ जाऊन बसणे. पण नुसतं त्याच्याजवळ बसून चालत नाही. जसं मला जे करायचं त्यावर माझी श्रद्धा आहे, तद्वत ज्याच्याकडे मी गेलो त्याच्यासुद्धा माझी श्रद्धा असली पाहिजे. कारण जर श्रद्धा असेल तरच मी निष्ठेनी, निश्चयानी तिथे बसू शकेन. म्हणून उप नि शद, उप नि सदल रूह असा तो शब्द आहे. आणि क्विप प्रत्यय त्याला लागतो. तो प्रत्यय लागल्यामुळे फक्त रूमधला जो दुसरा रू आहे तो निघून जातो आणि उपनिषदाचा शब्द तयार होतो. विद्यावाचक, ज्ञान दृष्टीने विद्यावाचक आहे. फलवाचक, कारण त्याच्यातून मला मुक्ती मिळते म्हणून तो फलवाचक शब्दही आहे. आणि योग्यतावाचक, योग्यता म्हणजे कशी की ह्या तिन्हीतून सोडवून घेण्यासाठी लागणारी जी पार्श्वभूमी आहे ती तयार नसेल, म्हणजे किंबहुना ज्याची परत परत बंधनात अडकण्याचीच तयारी आहे, त्याची कितीही बंधनं शिथिल झाली तरी तो निघू शकत नाही. म्हणून ही तयारी करण्यासाठी जी तयारी आहे त्याला साधनचतुष्ट असं आपण म्हणतो. अशा प्रकारे नेत्रहीन रूपदर्शन करू शकत नाही, तद्वत वेदांत विना स्वदर्शन होऊ शकत नाही. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट उपनिषदांमध्ये लक्षात ठेवण्यासारखी अशी आहे की यामध्ये कोणत्याही प्रकारची क्रिया अपेक्षित नाही आहे. वेदांत तत्त्वज्ञानामुळे मध्ये आत्मज्ञान हा मुख्य विषय असून या मुख्य विषयामध्ये कोणत्याही प्रकारची क्रिया करावी लागत नाही. आता क्रिया लागत नाही म्हणजे नेमकं काय? तर ज्या ज्या क्रिया होतात, ज्या ज्या क्रिया होतात त्या त्या सर्व क्रियांना कर्म अवशेष असं म्हणतात. शेष, शेषी, अंग, अंगी असं नातं आहे. भाग आणि संपूर्ण हे कसं नातं आहे तसं शेष आणि शेषी नातं आहे. कर्माचे शेषी कोण कोण आहेत? कर्ता कर्माचा शेषी आहे, कर्म शेषी आहे, ज्ञान शेषी आहे, लौकिक ज्ञान शेषी आहे. जिथं जिथं जे जे मिळवलं जातं, ठरवलं जातं, ठेवलं जातं, बदललं जातं,
टाकलं जातं असं जिथं जिथं होतं तिथं तिथं क्रिया आहे आणि जिथं जिथं क्रिया आहे तिथे तिथे क्रियेचा शेष भाग आहे. त्यामुळे क्रिया शेष असं त्याला म्हणतात. अशा क्रियाशेषातूनच साऱ्या गोष्टी आत्तापर्यंत आपण पाहिलेल्या आहेत, अनुभवलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत आणि केलेल्या आहेत. आत्मज्ञान ही एकमेव वस्तू अशी आहे की ती क्रियाशेषत्वात येतच नाही, कारण त्याचा क्रियेशी अजिबात संबंध नाही. म्हणजे ज्ञानप्राप्ती आणि कर्म या दोहोंचा विरोध आहे. पुढे आता तो शब्दही येणार आहे की पर्वताप्रमाणे ते एकमेकाच्या विरुद्ध आहेत. आणि म्हणून काका आपल्या प्रवचनामध्ये सांगतात की कर्माने मुक्ती मिळणार नाही. याचा अर्थ हा की हे ज्ञानजन्य असल्यामुळे, आत्मतत्व अनुभूती ज्ञानजन्य असल्यामुळे कर्माचा तिथे कोणत्याही प्रकारचा शिरकाव नाही. अशा 108 पैकी प्रमुख 10, 11 किंवा 12 अशा उपनिषद, काही लोक 10 मांडतात, काही 11 मांडतात, काही 12 मांडतात. त्या उपनिषदांपैकी एक ईशावास्योपनिषद जे पहिलं उपनिषद मानलं जातं. उपनिषदांमध्ये सगळ्यात लहान, ताकदीने बऱ्यापैकी मोठं ईशावास्योपनिषद सगळ्यात लहान आहे आणि बृहदारण्यक उपनिषद सगळ्यात मोठं आहे. दोन्ही यजुर्वेदामध्ये आहेत. 39 अध्याय शुक्ल यजुर्वेदामध्ये झाल्यानंतर 40व्या अध्यायामध्ये ईशावास्योपनिषद येतं. कान्व किंवा कण्व आणि माध्यंदिन अशा 2 शाखांमध्ये ते विखुरलेलं आहे. आपण पाहिलं साधारण कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमध्ये काही भागांमध्ये या शाखा अजूनही अस्तित्वात आहेत. माध्यंदिन शाखेच्या ईशावास्योपनिषदामध्ये 2 किंवा 4 मंत्र जास्त आहेत. काही 2 म्हणतात, काही 3 म्हणतात, काही 4 म्हणतात. आचार्य शंकराचार्यांची जी कॉमेंट्री आहे किंवा त्यांचे जे भाष्य आहे ते कान्व शाखेवर आहे. आणि हे उपनिषद सुरू होतं शांतिमंत्राने. गमतीचा भाग असा आहे की एकमेव शांतिमंत्र आहे की ज्याच्यामध्ये याचना नाही आहे, काहीही मागितलेलं नाही आहे. मग काय आहे तो? केवलाद्वैताचा जयघोष आहे, तो उद्घोष आहे. आणि हा जो शांतिमंत्र आहे, हा शांतिमंत्र तस्य वाचक प्रणव जो आहे ओम, त्याने सुरू होतो. ओम पूर्ण, पूर्ण अधः, 2 शब्द आहेत, पूर्ण आणि अधः. यापैकी पूर्ण शब्दाबद्दल आपण मागे एक चर्चा केली होती. एक थोडीशी वेगळी चर्चा आणखीन काही वाचल्यानंतर आलेला थोडासा वेगळा त्याच्यातला अनुभव असा आहे की पूर्ण म्हणजे जे त्रिविध परिच्छेद शून्य आहे त्याला त्रिविध म्हणतात किंवा पूर्ण म्हणतात. त्रिविध परिच्छेद शून्य म्हणजे काय? परिच्छेद, छेद म्हणजे भाग करणे किंवा भाग असणे. परि म्हणजे सर्व बाजूंना, आणि इंग्रजीमध्ये परिच्छेद म्हणजे डिलिमिटेशन. जेव्हा एखादी वस्तू मर्यादित होते तेव्हा तिला परिच्छेद असं म्हणतात. परिच्छेद कशा कशाने होऊ शकतो? एक देशाने होऊ शकतो, म्हणजे स्थानाने होऊ शकतो. इथे आहे तिथे नाही, परिच्छिन्न आहे. दुसरा कालाने होऊ शकतो, पूर्वी होतं आता नाही पुढे असेल, काल परिच्छिन्न. आणि सामर्थ्य परिच्छिन्न, पूर्वी खूप ताकदवान होता आता तितका राहिला नाही. अशा 3 परिच्छिन्नतेने सर्व वस्तू वेढलेल्या आहेत. शरीर कालपरत्वे निघून जाणार आहे, देशपरत्वे हलत राहणार आहे आणि सामर्थ्यपरत्वे शून्यापर्यंत पोचणार आहे. परत उभा राहणार आहे, परत शून्यापर्यंत पोचणार आहे. याचा अर्थ या 3 प्रकारच्या परिच्छेदांनी जे युक्त आहे ते पूर्ण असू शकत नाही, त्याला अपूर्ण असं म्हणतात. याचा अर्थ इथे ज्या पूर्णाचा उल्लेख केला आहे तो त्रिविध परिच्छेद शून्य आहे. याचा अर्थ ते पूर्ण जे आहे, आणि अशा पूर्णाचा फक्त उल्लेख करता येतो आणि म्हणून ते प्रमेय किंवा अप्रमेय असल्यामुळे, प्रमेयजन्य नसल्यामुळे त्याचा नेहमीच संदर्भ अधः असा दिलेला आहे. ते असं म्हणण्याचं कारण म्हणजे
ते नपुसकलिंगी वापरलेला आहे शब्द ब्रह्मासाठी, धूमासाठी. नपुसकलिंगी याचा अर्थ न इति षंढा असंही म्हटलेलं आहे. याचा अर्थ तो कुठल्याही लिंगाला बाधित असा नाही आहे, तो लिंग अबाधित आहे. अशा प्रकारची जी पूर्ण वस्तू आहे, जी सर्व देश, सर्व काल, सर्वत्र अपरिच्छिन्न अशी जी आहे, अशी पूर्ण वस्तू एकदा आहे असं नक्की झाल्यानंतर दुसरी येणारी शंका अशी आहे की अशी अपरिच्छिन्न वस्तू एक आहे की दोन आहेत. एक अपूर्णता आहे, एक पूर्णता आहे, आणि एक किती पूर्णता आहे, एक आहेत की अनेक आहेत, तर ती एकच असल्यामुळे तिला एकमेवा द्वितीय असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ अदह हा अनुभवाचा भाग असल्यामुळे तो परोक्षवाचक शब्द आहे, आणि इदम हा शब्द प्रत्यक्षवाचक आहे. म्हणजे माहीत असणाऱ्या 6 प्रमाणांनी युक्त असा इदम आहे. ओम पूर्णम अदह पूर्णम इदम. इदम हा प्रमाणांनी, 6 प्रमाण आहेत. अद्वैताला 6 मान्य आहेत, बाकीच्या वेदांगांना एक 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 कमी मान्य आहे. या 6 प्रमाणांनी एखाद्या वस्तूच्या अस्तित्वाची खात्री देता येते. ज्याला याचं ज्ञान होतं तो प्रमातृ आहे. त्याच्याकडे प्रमेय जे आहे, जे ज्ञान उत्पन्न होणार आहे, त्याच्यासाठी लागणारी जी वृत्ती आहे, ती वृत्ती जेव्हा त्याच्या इंद्रियामधून बाहेर पडते तेव्हा त्याला प्रमाण असं म्हणतात. हे वृत्ती चैतन्य किंवा प्रमाण एखाद्या वस्तूला जेव्हा वेष्टित करतं तेव्हा त्यातून येणाऱ्या संज्ञांना एक विशिष्ट नाम रूप देऊन त्याचं ज्ञान ती करून घेते. हे प्रत्यक्ष ज्ञानाची रीत झाली. पण स्मृतिज्ञान प्रत्यक्ष नाही आहे. सुख म्हणजे काय दाखवता येत नाही, पण सुख म्हणजे काय याचा अनुभव आलेला आहे. याचा अर्थ मला सुखाचं ज्ञान आहे, दुःखाचं ज्ञान आहे, ते स्मृतिजन्य आहे. म्हणजे स्मृतिजन्य ज्ञान, प्रत्यक्ष ज्ञान, अनुमान ज्ञान, शब्द ज्ञान, अर्थापत्ती ज्ञान अँड विध्वंस, म्हणजे एखादी गोष्ट नसल्यामुळं ती नाही याचं होणारं ज्ञान. अशी 6 प्रकारची वेगळी प्रमाणं आहेत. यातल्या एकाही प्रमाणाने आत्मज्ञान होत नाही. याचा अर्थ आता असा आहे की जर तसं असेल तर मग ते पूर्ण आहे आणि हेही पूर्ण आहे असं म्हणण्याचं कारण काय. यातली ही जी पहिली ओळ आहे शांतिमंत्रातली, हा सत्याचा उद्घोष आहे. पूर्णम अदहा पूर्णम इदम. दुसरी जी ओळ आहे पूर्णात पूर्णम उदच्यते, हा बोधगम्य आहे. इथे हेतू जो आहे तो बोधगम्य आहे. तिसरी ओळ साधना आहे, पूर्णस्य पूर्णमादाय, ही करायची साधना आहे. आणि चौथं आहे ते फल आहे. चौथी ओळ पूर्णम एव अवशिष्यते. त्यामुळे एकाच मंत्रामध्ये 4 वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आपल्याला भाग दिसतात. आणि हे भाग करण्याचं कारण असं आहे की हा मुळातच केवलाद्वैताचा जयघोष आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. पूर्वमीमांसेमध्ये आणि उत्तर मीमांसेमध्ये जो फरक आहे तो फरक थोडासा इथे ईशावास्योपनिषदाच्या रूपाने थोडा चर्चेला घेतलेला आहे. जेमिनींची जी सूत्र आहेत ज्याच्यातून पूर्वमीमांसा निघाली, त्या सूत्रामध्ये जिथे जिथे कर्माला अनुकूल असं काही जर नसेल तर ते ज्ञान यथार्थ मानलंच जात नाही. जे जे काही ज्ञान म्हणून उत्पन्न होईल ते कर्मासाठी उपयुक्त ठरलं पाहिजे असं पूर्वमीमांसेच्या सूत्रांचं आहे. त्वाम आम्नायस्य क्रियार्थत्वात् अनर्थक्यम तद अतदर्थ म्हणजे अनर्थक. ते असं म्हणतात की वेद हे कर्मासाठी आहेत, वेद हे कर्मकांडासाठी आहेत. त्यामुळं जर एखाद्या मंत्राने
कर्म करायला उद्युक्त केलं नाही किंवा कर्माच्या फलामध्ये त्याची परिणिती होत नसेल तर ते अनर्थक्यम आहे असं त्यांचं मत आहे. आणि कर्म विनियोग असं त्याचं नाव आहे. म्हणजे पूर्वमीमांसेमध्ये कर्म विनियोग हा पूर्व पक्ष आहे किंवा ते असायलाच पाहिजे असं मत आहे. आणि म्हणून ईशानाम आदी मंत्रानाम फलस्य कर्ता प्रशांतता, म्हणजे याच ईशावास्योपनिषदाचं पूर्वमीमांसांनी लावलेला अर्थ असा आहे की हे मंत्र जर व्यवस्थित समजले तर या मंत्रांमध्ये कर्म करणारा जो कर्ता आहे तो प्रशांत म्हणजे शांत होतो, इतकंच त्याचं फल दिलेलं आहे. आणि याच्या बरोबर विरुद्ध अद्वैताचं भाष्य आहे. म्हणून पहिलीच प्रतिज्ञा जी भाष्यकाराने म्हणजे आचार्यांनी केलेली आहे ती अशी आहे की ईशावास्यम इत्यादियो मंत्र कर्मसु अविनियुक्त. पूर्वमीमांसा म्हणते कर्मसु विनियुक्त आणि अद्वैत म्हणतं कर्मसु अविनियुक्त. आता कर्मसु अविनियुक्त म्हटल्याबरोबर ईशावास्यामधल्या कोणत्याही मंत्राचा कर्माशी संबंध नाही असं सुरुवातीलाच आचार्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे जैमिनींचं जे प्रमाण आहे ते लौकिक विषयासाठी प्रमाण मानता येईल. आपण आत्ता जो विषय आत्माचा किंवा आत्म्यासंबंधीचा जो विचार चालला आहे तो अध्यात्म विषय आहे. अधि म्हणजे पुढे, आत्मा, जिथे आत्मा पुढे ठेवून विषय चालला आहे तो अध्यात्म विषय आहे. आपला विषय लौकिक नसल्यामुळे जैमिनी सूत्र किंवा पूर्वमीमांसा तिथं लागू पडत नाही. या उलट आपण अध्यात्मसूत्रामध्ये असल्यामुळं जी प्रतिज्ञा भाष्यकारांनी आचार्यांनी जे पहिलं वाक्य सांगितलं आहे ते ईशावास्यम इत्यादियो मंत्र कर्मसु अविनियुक्त. हेतू काय आहे? तेषाम अकर्मशेषस्य आत्मनो यथात्मप्रकाशकत्वात् आत्मानः याथात्मप्रकाशकत्वात्. तेषाम अकर्मशेष, आपण थोड्याच वेळापूर्वी पाहिलं की अकर्मशेष म्हणजे काय आणि कर्मशेष म्हणजे काय. कर्माशी संबंधित जे जे काही ते कर्मशेष. कर्म हे शेषी आहे आणि कर्माशी संबंधित कर्ता, भोक्ता, साधन, आनंद, ज्ञान, कर्माशी संबंधित ज्या ज्या गोष्टी आहेत त्या कर्मशेषी आहेत. आणि हे कर्मशेष आहेत ते नसताना जे अकर्मशेष आहे तेषाम अकर्मशेषस्य आत्मनो याथात्म प्रकाशकत्वा. असा जो कर्माशी संबंध न ठेवणारा जो अकर्मशेषी असा आत्मा आहे त्याच्या याथात्म म्हणजे जसं व्हायला पाहिजे तशा प्रकाशकत्वात आत्मानः. हा पुढचं वाक्य आहे त्याच्यामध्ये. म्हणजे आता जो संबंध सांगायला सुरुवात केलेली आहे ती आत्मस्वरूपाबद्दलची आहे. म्हणजे पहिलीच गोष्ट अशी की ईशावास्य उपनिषदांचे मंत्र हे कर्मसु अविनिक्त, जो कर्म करण्यामध्ये विश्वास ठेवतो त्याच्यासाठी नाहीत. म्हणजे जो कर्माच्या पुढे गेलेला आहे आणि कर्माच्या पुढे जाणे त्याला कर्मातीत असं म्हणतात. अतित्य म्हणजे पुढं जाणे. कर्मातित्य म्हणजे काय किंवा कर्मातीत व्हायचं कसं? म्हणजे उद्या जर मी सांगितलं की मी कर्म सोडणार आहे आणि आता मला ईशावास्य, अशा पद्धतीने ते होऊ शकेल का? त्याचे दोन प्रकार सांगितलेले आहेत. एक त्याग. आता जेव्हा कर्माचा त्याग म्हटला तेव्हा तिथे वेद विहित कर्मसुद्धा त्यागलं जातं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे तपोवन महाराज म्हणून जे चिन्मयानंदांचे गुरु होते त्यांनी विधिवत संन्यास घेतला होता. संन्यास घेतल्यानंतर त्यांनी कोणतंही कर्म करायचं नाही हे ठरवल्यामुळे त्यांची 8 पत्रं उपलब्ध आहेत. त्यातल्या शेवटच्या पत्रामध्ये त्यांनी असं लिहिलं आहे की इथून पुढे माझ्याच्यानी पत्र लिहवणार नाही, कारण या बाह्यांग कर्माशी माझा फारसा संबंध उरलेला नाही. याचा अर्थ कर्माला पूर्णपणे संन्यस्तपणे न्यास म्हणजे त्यागणे
सम्यक अत्यंत तुलनात्मक वृत्तीने जे जे ज्ञानप्राप्तीसाठी विघातक आहे असं चांगलं आणि वाईट दोन्ही प्रकारचं कर्म जो त्यागतो असा जो संन्यासी आहे त्याच्यासाठी ईशावास्य उपनिषदाचे मंत्र आहेत. आणि त्यातला पहिला मंत्र हा संन्यस्त वृत्तीच्या संन्यासासाठीच लिहिला गेलेला आहे. आणि म्हणून तो जो आत्मा आहे तो कर्मसु अविनिक्त आहे. त्याचं कारण काय आहे? का असं म्हणावं की त्याने सगळी कर्म सोडावीत आणि मगच आत्मज्ञानाकडे वळावं असं का? जर आपण शुद्ध कर्म करू शकतो, जर आपण ध्यानधारणा करू शकतो, तर आत्मज्ञानासाठी यापैकी काही का वापरायचं नाही? त्याच्यासाठी त्यांनी असं सांगितलेलं आहे की ज्याला जाणून घ्यायचं आहे, ज्या आत्मतत्वाचं ज्ञान करून घ्यायचं आहे, त्या आत्मतत्वाची आपल्याला माहीत असणारी जी काही गुणसंख्या आहे किंवा गुणक्रमणिका आहे तीच मुळात वेगळी आहे. आत्म्याला गुण नाहीत, पण एखाद्या वस्तूला गुण नाहीत अशी गुण नसणारी अकार्य वस्तू ज्ञानरूपानं मी मला स्वतःला मिळवून घ्यायची आहे ही संकल्पनाच मुळात मनामध्ये दृढ होऊ शकत नाही. ब्रह्म ही वस्तू या रूपाने मला कुठेतरी दिसेल, ती मला कुठेतरी इंद्रिय गोचर होईल असंच आतल्या बाजूला वाटत राहतं. त्याचं कारण जन्मोजन्मी झालेल्या संस्कारांमुळे ती वस्तू माझ्या आजूबाजूला असणाऱ्या वस्तूंप्रमाणच एक असावी असा मनामध्ये दृढ विश्वास झालेला असतो. आणि म्हणून या पहिल्या मंत्रामध्ये त्यांनी आत्म्याची गुणक्रमणिका सांगितलेली आहे. ते आत्म्याचे गुण नव्हेत, पण समजावून घेण्यासाठी सोपं व्हावं म्हणून ते असं म्हणतात की आत्मा कसा आहे, त्याच्याकडे शुद्धत्व आहे. आणि शुद्धत्व आहे असं म्हणण्याचं कारण असं की तो संस्कार्य नाही आहे. आता संस्कार्य आणि शुद्धता याचा एकमेकाशी लावलेला संबंध कसा आहे तो पाहण्यासारखा आहे. एखादी वस्तू जेव्हा संस्कार्य असते तेव्हा ती असलेल्या त्याच्या स्थितीपासून उच्चतर स्थितीला जाते. ती जर त्याच्यापासून नीचतर स्थितीला गेली तर त्याला विकार म्हणतो आपण. ती उच्चतर स्थितीला नेणे याला संस्कार्य म्हणतात. आणि ती उच्चतर स्थितीला नेण्यासाठी तिच्या असलेल्या अस्तित्वातल्या स्थितीमध्ये काही बदल करावा लागतो. असा बदल झाल्यामुळे ती आणखीन उच्चतर ऊर्ध्वगामी होऊ शकते. आणि अशा ऊर्ध्वगामित्वाची सीमा जिथं संपते तिथे संस्कार्यता उरत नाही. आत्मतत्व तशा प्रकारचं असल्यामुळे त्याला अत्यंत शुद्ध मानले गेलेलं आहे. त्याच्यामध्ये अजून संस्कार काही होऊ शकत नाही. म्हणून ते संस्कार्य नाही. माझ्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी संस्कार करू शकतो. मी दुधाचं दही करू शकतो. मी त्याचं एखादी वस्तू घासून चमकून आणखीन वेगळ्या प्रकारे मी त्याला संस्कार करू शकतो त्याच्यावर. याच्यानंतर ती अपापविद्धत्व हा एक आत्म्याचा गुण सांगितलेला आहे. अपापविद्धत्व म्हणजे कोणत्याही प्रकारचा त्याच्यावर विकार होऊ शकत नाही. जेव्हा पाप हा शब्द वापरतो आपण तेव्हा पाप पुण्य या संदर्भाने तो न वापरता एखाद्या गोष्टीमध्ये होत असणारं स्खलन म्हणजे पाप अशा पद्धतीने त्याचा अर्थ आहे. एखादी गोष्ट जेव्हा विकार्य पावते तेव्हा ती त्याच्यामध्ये होत असणाऱ्या बदलांनी दुसऱ्या कोणत्या तरी स्थितीला पोचते. ती स्थिती उच्च नसेलही नीच असेलही. अशा दोन्हीही प्रकारे आत्मतत्व हे विकार्य नसल्यामुळे त्याच्यामध्ये कोणताही बदल घडत नाही. तिसरी गोष्ट अशी आहे की एखादी वस्तू नसते त्याच्यानंतर ती असते. या दोन गोष्टींमधला जो फरक आहे त्याला आपण उत्पादन किंवा उत्पाद्य असं म्हणतो. एखादी वस्तू तयार होणे म्हणजे पहिली तयार होण्यामध्ये तिची नसण्याची एक अवस्था आहे, तिची असण्याची एक अवस्था आहे. अशा गोष्टीमधूनच उत्पाद्य वस्तू तयार होते. अशा पद्धतीने आत्मतत्व नाही आहे म्हणून ते उत्पाद्य नाही आहे. त्याच्यानंतर ते अशरीरत्व आहे त्याच्याकडे, म्हणजे त्याला शरीर नाही, अकाय म्हणतो आपण त्याला काया नाही आहे.
आणि काया या शब्दाचा अर्थच असा आहे, कायाचा एक अर्थ शरीर असा आहे आणि दुसरा अर्थ रडणे असा आहे. नरहा कायंती इति नरकाः. अशा प्रकारचं जे शरीर आहे, आणि इथे शरीर हा शब्द केवळ मानवी शरीरासाठी वापरलेला नसून जे जे नाम रूपात्मक आहे त्याला रूप आहे, आणि हा अरूप असल्यामुळे याच्याकडे अशरीरत्व आहे. आणि अशरीरत्व असण्याचं कारण काय? जिथे कर्म नाही तिथे शरीर नाही, जिथे नामरूप आहे तिथे कर्म आहे. जेव्हा शरीर नसेल, नामरूप नसेल, तिथे कर्माचा संबंधच येत नाही, म्हणून ते अशरीरत्व त्याच्याकडे आहे. दुसरं, ते सर्वगतत्व आहे. सर्वगतत्व म्हणजे जिथे जिथे जळी स्थळी काष्टी पाशाने ते असतेच असते, आणि जे सगळीकडंच आहे ते मिळवता येत नाही. जे सगळीकडं नसतं ते आप्य असतं, म्हणून हे प्राप्य पण नाही आहे. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे हे पाची किंवा 6 गुण जे आहेत, या 6 गुणांनी भारलेली कर्मप्रधान संस्कृती आपली असल्यामुळे या संसारामध्ये या 6मध्येच असणाऱ्या सगळ्या गोष्टी मला कळतात. म्हणजे माझी षडप्रमाणं या 6 गोष्टी नसतील तर त्याबद्दल विचारसुद्धा करू शकत नाहीत. आणि म्हणून सुरुवातीलाच असं सांगितलेलं आहे की या कर्माशी संबंधित कर्मशेष असणाऱ्या गोष्टींना पकडून जर तू त्या तत्वाकडे जाऊ पाशील तर केवळ श्रद्धेवर झोंबू पाहसी, असं जे ज्ञानेश्वरांनी म्हटले की केवळ श्रद्धेवर तुला ते मिळणार नाही. कारण कर्माच्या कोणत्याही अनुक्रमणिकेनी किंवा गुणांनी आत्मज्ञानाचं कोणतीही अनुभूती होण्याची शक्यता नाही. तच्च कर्मना विरुद्धेत इति, याला सिद्धता म्हणतात. आचार्यांच्या भाष्यावर पहिल्या मंत्राचं भाष्य चालू आहे. सिद्धता म्हणजे काय? काय सिद्ध झालं एवढं सगळं सांगितल्यामुळे? तच्च कर्मना विरुद्धेत इति म्हणजे कर्म आत्मज्ञानाच्या विरोधी आहे इतकं सिद्ध झालं, याला सिद्धता म्हणतात. पुढे जो शब्द आलेला आहे त्याला निगमन असं म्हणतात. युक्त एव एषानां कर्मसु अविनियोगः. आता रिझल्ट आलेला आहे की युक्त एव एषानां कर्मसु अविनियोगः. याचा अर्थ उत्पाद्यम विकार्यम आप्यम आपाद्यम संस्कार्यम कर्तृभोक्तृरूपम येन कर्मशेषता स्यात् न एव लक्षणम आत्मनः. एवढी लक्षणं जर असतील तर कर्माबद्दलचं बोलणं चाललं आहे, आत्म्याबद्दलचं नव्हे. आणि म्हणून या संबंध भाष्य जे आहे आचार्यांचं, त्या आचार्यांच्या संबंध भाष्यामध्ये असं हे आचार्यांनी सांगितलेलं की ईशावास्य उपनिषदामध्ये नेमकं आपल्याला काय पाहायचं आहे. म्हणून जी प्रभावभूमी सुरुवातीला जे आपण सांगितलं, मानसिक प्रभावभूमी उपनिषदाच्या अभ्यासापूर्वीची जी तयार करायची ती अशा पद्धतीची करायची की आता इथे मला नेमकं काय गवसणार आहे. आणि म्हणून ते पुढं असं म्हणतात की प्रारब्धामुळे परिस्थिती प्रभावित होते आणि संस्कारांमुळे बुद्धी प्रभावित होते. प्रारब्धामुळे परिस्थिती प्रभावित होते, संस्कारामुळे बुद्धी प्रभावित होते. याचा अर्थ प्रारब्धवशात मला आलेली परिस्थिती कोणत्याही प्रकारची जरी असली तरी बुद्धी संस्करित होण्याची शक्यता असल्यामुळे आणि बुद्धी हे माझं एकमेव हत्यार असल्यामुळे मला या आत्मतत्वाची प्रचिती येऊ शकते. त्याचा प्रारब्धाशी संबंध असेलच असं नाही, याचा अर्थ. आणि म्हणून प्रारब्धवशात परिस्थिती अनुकूल प्रतिकूल असून सुद्धा बऱ्याच संतांना आत्मज्ञानामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण आलेली दिसत नाही. पुढे ते असं म्हणतात, हे सगळं जरी खरं असेल तरीसुद्धा असे किती आहेत की ज्यांना आत्ता उठल्याबरोबर संन्यास आश्रमामध्ये जाण्याची लायकी, मुभा, सामर्थ्य आहे, असे किती आहेत. आणि त्याच्याबद्दल श्रुती अशी म्हणते की असे दुर्मिळ
असे फार दुर्मिळ नशीबवान लोक आहेत की जे संन्यास वृत्तीने संन्यस्त होऊ शकतात. याचा अर्थ बहुतांश लोक कर्माच्या आधिपत्याखालीच येतात. आणि मग जर कर्माच्या आधिपत्याखाली येत असेल तर कर्माच्या आधिपत्याखाली येणारा जो आहे तो काही गोष्टींना स्वीकार करूनच कर्माच्या आधिपत्याखाली राहतो. अनेकत्व हा त्याचा खास गुण आहे. कर्तृत्व, भोक्तृत्व, अशुद्धत्व आणि पापविद्धत्व, म्हणजे तिथे जे 6 गुण नव्हते ते 6च्या 6 गुणांसहित कर्माची स्थिती आहे. एक ज्ञानाची स्थिती आहे जी संन्यासासाठी सांगितलेली आहे, एक कर्माची स्थिती आहे आणि कर्माच्या स्थितीमध्ये एक पोटभेद केलेला आहे. कर्म करायला लागणार किंवा मी कर्मयोगी आहे, मी कर्मावर भिस्त ठेवणार आहे, मी कर्मशेषामध्ये वावरणार आहे असं निश्चित झाल्याबरोबर 2 प्रकारचे त्याच्यामध्ये विभाग होतात. एक संन्यस्त किंवा ज्ञानाला मुकलेला पण कर्मात असणारा, पण कर्मामध्ये असूनसुद्धा आपल्या कर्माची जी योग्यता आहे ती अशा प्रकारची राखणारा की ज्याचा ज्ञानमार्गामध्ये प्रवेश होण्यासाठी निश्चित उपयोग होऊ शकतो. अशा प्रकारची कर्म करणारा एक गट आहे, ज्याला आपण वेद विहित कर्म असं म्हणतो. म्हणून दुसऱ्या मंत्रामध्ये आचार्यांनी उदाहरणादाखल अग्निहोत्राचं उदाहरण घेतलेलं आहे. या कर्मांनी, कारण ते नित्यकर्मामध्ये येईल, ते नैमित्तिक कर्मामध्ये येईल, यदा कदाचित जर काही आपल्या हातून घडलं असेल तर प्रायश्चित कर्मामध्ये येईल, पण कोणत्याही प्रकारे काम्य कर्मापासून, फलाची अपेक्षा असणाऱ्या कर्मापासून हा गृहस्थ दूर राहील. संन्यस्ताच्या दृष्टीने याची पातळी खाली आहे, पण जरी खाली असले तरी तो कर्मामध्ये अशा प्रकारे रत आहे की काही काळाने तो ज्या मार्गावर पुढे जायचं आहे तिथं जाण्यासाठी त्याची तयारी पूर्ण होण्याची शक्यता आहे. आणि मग याच कर्मामध्ये एक 3ऱ्या पातळीचे लोक आहेत की ज्यांना या कर्माचे सारेच्या सारे दोष लागतातच, पण त्यांच्या कर्मामध्ये काम्य कर्माचं आधिक्य खूप आहे. आणि असं आधिक्य खूप असणारे जे आहेत ते मात्र आचार्यांनी किंवा ईशावास्य उपनिषदाने सांगितल्याप्रमाणे ते अज्ञानी, मूढ, डिल्युडेड, अज्ञानी किंवा मूढ अशा वर्गामध्ये मोडतात. आणि अशा 3 वर्गांसाठी सांगितलेले जे मंत्र आहेत ते मंत्र ईशावास्य उपनिषदाच्या पहिल्या मंत्रापासून चालू होतात. पहिला जो मंत्र आहे शांती मंत्रानंतरचा, तो मंत्र जसं पहिल्यांदा सांगितलं त्याप्रमाणे तो केवळ ज्ञानी लोकांसाठी आहे. ओम ईशावास्यम इदम सर्वम. इथे ईश या शब्दाचा अर्थ शासन करणारा किंवा शास्ता असा शब्द केलेला आहे इथे, आणि आचार्यांनी त्याच्यावर भाष्यसुद्धा दिलेलं आहे. ईश म्हणजे ईश्वर वाटण्याची शक्यता जास्त आहे. आणि ईश्वराचा शास्त्रीयदृष्ट्या पाहिलं तर सत्वगुणात्मक सगुण निराकार असं ते रूप आहे. आणि तोही मायोपाधिक आहे. आणि इथं जी गोष्ट चाललेली आहे ती त्या ईशाची नसून कोणत्या ईशाची, शुद्ध पारमार्थिक आत्मा त्याची चाललेली आहे. म्हणून पहिलंच वाक्य असं आहे, ईशिता परमेश्वर हा परमात्मा. आचार्यांनी पहिल्यांदाच सांगितले की याच्यामध्ये ईश हा जो शब्द आला आहे तो ईश्वर नसून परमेश्वर परमात्मा म्हणजे ब्रह्मस्वरूपासाठी वापरला जाणारा तो शब्द आहे. त्या ईशानी किंवा त्या ब्रह्मतत्वानी ईशावास्यम इदम सर्व, इदम या संज्ञेने जे जे संबोधलं जातं, आणि विभागणी खास आहे, एकतर ते इदम आहे किंवा एकतर तत् आहे. आणि जे तत् आहे ते इदम असू शकत नाही, जे इदम आहे ते तत् असू शकत नाही. म्हणजे
जो ब्रह्मीभूत नाही, जो ब्रह्मस्थानी विराजमान झालेला नाही, तो सोडून जे जे आहे ते ते सगळं ईशावास्यम इदम सर्वम. वास्यम या शब्दाचा आच्छादन असा अर्थ केलेला आहे. आच्छादन म्हणजे जिथे जिथे जी जी वस्तू इदम या नावाने ओळखली जाते तिथे तिथे त्या परमात्म्याचं वास्तव्य निश्चित आहे. आणि ही जी आच्छादन करणारी गोष्ट आहे ती आच्छादन करतेच, पण ती करते याचं मला ज्ञान नाही आहे. म्हणून आच्छादनीय अशी जी वस्तू आहे त्या वस्तूचा सतत जाणीव आपल्याला किंवा मनामध्ये राहावी अशा प्रकारची रचना किंवा अशा प्रकारचं कर्म आपल्या हातून घडावं. म्हणून ते पुढं असं म्हणतात, सही सर्वम इष्टे सर्व जंतूनाम आत्मा सन प्रतगात्मतया तेन स्वेन रूपेण आत्मनः ईशावास्यम. कशा प्रकारे ते आच्छादन करतं? एक ईश आहे, दुसरा तो आच्छादन करतो किंवा तो सर्वत्र आहे, तिसरा तो कशा रूपाने आहे, तो व्यक्तीमध्ये किंवा व्यष्टीमध्ये तो कोणत्या रूपाने आहे, तो प्रत्यगात्मा या रूपाने आहे. प्रत्यग म्हणजे जवळ, आत्मा म्हणजे आत अंतरी, म्हणून अंतरात्मा या नावाने तो प्रत्येक शरीरामध्ये स्थित आहे. जो तिथे स्थित नाही पण इतरत्र आहे तो तोच आहे. पण तो जेव्हा एखाद्या शरीरामध्ये स्थित होण्यासाठी जातो तेव्हा तो परिच्छिन्न झाल्यासारखा वाटतो. म्हणून अशा सीमित शरीरासाठी वाटणारा असं जे आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वाला प्रत्यगात्मा असं म्हणतात. तेव्हा तो तिथे प्रत्यगात्मा रूपाने आच्छादित आहे आणि तो जिथे नसतो असं किंवा जिथं शरीर नाही असं आपल्याला वाटतं तिथंसुद्धा त्याचं अस्तित्व तसंच आहे. आता इथे दोन प्रकारच्या आत्म्यांचं वर्णन जे सांगितलेलं आहे ते साधारण जी घटाकाशाची जी संकल्पना आहे ती साधारण अशी. एक घटामध्ये काहीही नसताना असणारं जे आकाश ते घटाकाश, म्हणजे तेच जे सर्वत्र आहे महाकाश, ते घटामध्ये बंदिस्त झाल्यामुळे, मर्यादित झाल्यामुळे, घट विच्छिन्न झाल्यामुळे जे झालं ते घटाकाश. आता या घटाकाशामध्ये जेव्हा एखाद्या पाण्याची धार सोडली जाते तेव्हा त्या घटामध्ये जे जल आहे त्या जलामध्ये बाहेर असणाऱ्या आकाशाचं जे प्रतिबिंब तारकांसहित दिसतं त्याला जलाकाश असं म्हणतो. याचा अर्थ तेच आकाश बाहेर महाकाश झालं, घटात अडकल्यामुळे घटाकाश झालं, घटातल्या जलामुळे जलाकाश झालं आणि याच जलानी हे जे जल आलं ते जल ज्या मेघामधून आलं तो मेघसुद्धा एक परिच्छिन्न भाग आहे. त्या मेघामध्ये असणाऱ्या पानामुळे तिथेसुद्धा एक प्रकारच्या आकाशाची आवृत्ती झाली, त्याला मेघाकाश असं म्हटलं. आता या चार आकाशामध्ये जो घट आहे म्हणजे जे शरीर आहे त्या शरीरामध्ये असणारं जे पाणी म्हणजे बुद्धी आहे, त्या बुद्धीमध्ये त्या आकाशाचं पडलेलं जे प्रतिबिंब आहे ते म्हणजे जे चैतन्य आहे त्या चैतन्याचा आभास आहे. आणि त्या चैतन्याचा जो आभास आहे त्याला आपण वृत्ती चैतन्य असं म्हणतो किंवा साक्षी चैतन्य. कारण त्या जलामध्ये जेव्हा जेव्हा हालचाल होईल त्या वेळेला ती हालचाल कळावी, कारण तेच नसेल तर हालचाल कोणाची. म्हणून ते आहे तोपर्यंत जी हालचाल जाणून देते त्या जलाकाशाला, त्या बुद्धीमध्ये असणाऱ्या त्या महाकाशाची किंवा चैतन्याच्या प्रतिबिंबाला आपण साक्षी चैतन्य असं म्हणतो. आणि ज्याचं प्रतिबिंब पडलं त्याला कूटस्थ चैतन्य असं म्हणतो. कूटस्थ म्हणजे जे शिखरावर आहे किंवा कूटस्थ म्हणजे जे ऐरणीवर आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल घडत नाही.
आभासामध्ये सुद्धा बदल घडत नाही, पण घडल्यासारखा वाटतो. अशा प्रकारे जी 4 वेगळ्या वेगळ्या प्रकारची जी आकाशांची वर्णनं आपल्या सोयीसाठी केलेली आहेत, त्यापैकी प्रत्यगात्मा जो आहे तो म्हणजे हे कूटस्थ चैतन्य आणि त्याचा पडणारा प्रकाश. म्हणजे ही उपाधी म्हणजे घट, त्या उपाधीमध्ये असणारं जे अत्यंत तरल द्रव्य ती बुद्धी, त्या बुद्धीमध्ये पडणारा जो प्रकाश चैतन्याचा ते साक्षी चैतन्य, ते जे खरं चैतन्य आहे ते कूटस्थ चैतन्य, या सगळ्यांच्या या एकत्रीकरणाला जीव असं नाव. आणि असा जो जीव आहे त्याच्यामध्ये खरं जे आहे तत्त्व ते म्हणजे फक्त ते साक्षी चैतन्य आहे, कूटस्थ चैतन्य आहे, त्याला प्रत्यगात्मा असं म्हटलेलं आहे. एकदा असं ठरल्यानंतर की ते सगळ्यांना आच्छादित करतं, मग कुठे कुठे आच्छादित करतं? यत् किंचम यत् किंचित्य जगत्याम जगत, म्हणजे या विश्व जगत्यामध्ये ज धातू आहे. जे जे जन्माला येतं, जंतू जे जे जन्माला येतं म्हणजे ज्याचं येणं हे एका काळानंतर सुरू होतं, एका कालाच्या मर्यादेमध्ये राहतं, एका कालाच्या मर्यादेमध्ये संपतं, असं जे जे काही आहे ज्याची आम्हाला सवय आहे, माझ्या किंवा माझ्या ज्ञानकक्षेच्या पातळीनुसार जितकी माझी ज्ञानाची व्याप्ती आहे त्या ज्ञानाच्या सगळ्या व्याप्तीमध्ये केवळ हे जे आहे जगत्याम इतकंच येतं. आणि म्हणून मला सांगण्यासाठी किंबहुना या जगताला सोडून सुद्धा ते उरलेलं आहे, पण या जगताला सोडून जी गोष्ट आहे ती मला माहीतच नाही आहे. म्हणून माझ्या ज्ञानाच्या पातळीनुसार माझी जितकी व्याप्ती आहे त्या व्याप्तीमध्ये असणारं जितकं जग आहे सर्व जगत्याम जगत, यत् किंचित जगत्याम जगत, जे जे आहे ते सर्व ईश्वराच्छादित, त्यांनी आच्छादित केलेलं आहे. आणि पुढं ते असं म्हणतात, तेन त्यक्तेन भुंजितः. आता ते त्यागून तू भोग घे. दोन गोष्टी आहेत, एक आच्छादित आहे आणि एक आच्छादित झालेली आहे. आच्छादन एक आहे, आच्छादित एक आहे. यापैकी कशाला त्यागायचं आहे आणि कशाला भोगायचं आहे? आच्छादित ज्या ज्या वस्तू आहेत त्याच्या भोगांची आमची नेहमीच गाठ पडलेली आहे. आच्छादित वस्तूंच्या उपभोगासाठी वापरला जाणारी सारी करणं म्हणजे इंद्रिय ही मला मिळालेलीच आहेत. म्हणून माझ्या शरीरामार्फत इंद्रियांचं सहाय्य घेऊन विषयांचं सेवन मी सतत करतच आहे. पण या संपूर्ण सेवनामुळं, या सेवनासाठी लागणारी जी ऊर्जा आहे, या सेवनासाठी लागणारं जे चैतन्य आहे, ते चैतन्य ज्याच्याकडून येतं त्या चैतन्याकडं माझं अजिबात दुर्लक्ष आहे. किंबहुना माझ्या दैनंदिन व्यवहारामध्ये ब्रह्म नावाची एक वस्तू अस्तित्वात आहे हे माझ्या खिजगंतीत सुद्धा नाही. आणि याला आभासाची पहिली अवस्था म्हणतात. आभासाच्या 7 अवस्थेमधली पहिली अवस्था अशी की अज्ञान, ब्रह्माविषयीचं 100% असणारं अज्ञान, ब्रह्म नाहीच किंवा असूच शकत नाही, या दोन्ही गोष्टी अज्ञानामुळं आपल्याला तशा वाटतात. एकदा त्या तशा वाटल्यानंतर या अज्ञानामधून आवरणीने विक्षेप, अशा 2 गोष्टी आलेल्या आहेत. विक्षेपाचं दुसरं नाव आहे शोक. विक्षेपाला शोक असं सुद्धा म्हणतात. आणि म्हणून आवरणाच्या शेवटच्या अवस्थेमध्ये आनंदावस्था आहे आणि सुरुवातीला शोकावस्था आहे. शोकावस्थेकडून आवरण अवस्थेकडे अपरोक्ष ज्ञान, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, त्याच्यानंतर आवरण निवृत्ती, शोक निवृत्ती, आनंदावस्था, अशा आभासाच्या अवस्था आहेत. या सगळ्या आभासांच्या अवस्थेमध्ये मला हे आभास होण्याचं कारण म्हणजे मी सोपाधिक आहे हे माझ्या लक्षातच येत नाही. मी उपाधी म्हणूनच कार्यरत राहिला. आणि जेव्हा जेव्हा मी उपाधी म्हणून कार्यरत असेन तेव्हा तेव्हा मी दुःखाला सामोरून जाईल. आणि म्हणून आच्छादित जे आहे
उपाधी जी आहे त्या उपाधीला तेन त्यक्तेन भुंजिता. भुंजिता या शब्दाचे दोन अर्थ आपण आचार्यांच्या भाष्याप्रमाणे पाहिले. एक, भुंजिता म्हणजे भुजधातू आहे, भोग घेणे, आणि दुसरा भुंजिता म्हणजे भुंजिता इति पालयतु, रक्षण करणे. कशापासून रक्षण करणे? तर या अज्ञानामुळं मला पडत असणारा आत्मतत्वाचा विसर, यापासून मी आत्म्याचे रक्षण करावे असं अध्यवृत आहे. आणि हे कसं आहे हे सांगण्यासाठी आचार्य असं म्हणतात, यथा चंदन आगरू उदकादी संबंधज. म्हणजे कसं, एखाद्या चंदनाच्या खोडावर उगळायला सुरुवात केल्यानंतर सुरुवातीला येणारी घाण जशी असावी, त्याच्यावर पडणारी धूळ जशी असावी, ती धूळ बाजूला गेल्यानंतर चंदन घासायला सुरुवात केल्यानंतर त्याच्यातून सुगंध बाहेर येतो. तद्वत माझ्या आत्मतत्वावर मी माझ्या उपाधींची जी धूळ चढवलेली आहे, ती धूळ जोपर्यंत मी कमी करत नाही, आणि ती नुसतीच धूळ चढवलेली नाही आहे, तर माझ्या अज्ञानापोटी त्या धुळीचे अनेक थर मी माझ्यावर चढवलेले आहेत. हे थर माझ्या मलस्वरूपाने मला वेढून टाकलेलं आहे. आणि याचबरोबर अज्ञानाच्या पोटी माझ्या मनामध्ये जी विक्षेप शक्ती मनाने दाखवलेली आहे, त्या विक्षेपतेमुळे मी माझं मन एका ठिकाणी ठेवू शकत नाही. मी विक्षेपतेला पूर्णपणे शरण गेलेलो आहे. एका बाजूला अज्ञान आहे, एका बाजूला विक्षेप आहे, आवरण आहे, विक्षेप आहे. आता या दोन गोष्टींमधून जर बाहेर यायचं असेल तर या दोन्हींना बाजूला करण्यासाठी जी साधना करून साधन चतुष्ट संपन्न मी जेव्हा होईन, तेव्हा चंदनाच्या वरचा जसा धुळीचा लेप आहे तो गेल्यानंतर जसं चंदन सुवासिक होईल, तसं माझं जीवन आत्मज्ञानाने, आत्मप्रकाशाने ब्रह्मीभूत झाल्यामुळे सुगंधी होईल असं आचार्य सांगतात. पुढे ते असं म्हणतात की तेन त्यक्तेन इति त्यागेन. इथे तेन त्यक्तेन मध्ये दोन प्रकारच्या त्यागांची हे केलेली आहेत. एक अविद्या वगैरे या गोष्टींचा त्याग आहे, आणि दुसरा लौकिकातला त्याग आहे. त्याला त्यांनी पुत्र दारेशना इत्यादी अशा सगळ्या ईशना, म्हणजे ज्या गोष्टींच्या हव्यासापोटी माझ्या प्रत्येक कर्मामध्ये तो हव्यास डोकावत असेल, त्या सर्व वस्तूंना कुठंपासून, इथंपासून परलोकापर्यंत, इह अमूत्र फल भोग विराग इति वैराग्य. आणि असं झाल्यानंतर जिथे आसक्ती तिथे भीती. म्हणून वैराग्याचा मानदंड असा आहे की जो वितरागी झाला, जो वैरागी झाला, तो निर्भय झालाच. म्हणून आपण आपल्याला वाटत असणाऱ्या भीतीचं प्रमाण हे आपल्याकडे असणाऱ्या वैराग्य विन्मुख असण्याचं हे लक्षण आहे. आणि किती वैराग्य विन्मुख आहोत हे आपल्याला वाटत असणाऱ्या भीतीच्या प्रमाणामध्ये आपल्याला कळतं. आणि म्हणून ते असं म्हणतात, तेन त्यक्तेन त्यागेन इत्यर्थः. आणि हे करत असताना पुढे त्यांनी आणखीन एक गोष्ट सांगितलेली आहे की त्याग कशाचा करायचा. साधारण त्याग किंवा वैराग्याची आपली संकल्पना ही आपण करत असलेल्या कर्माशी निगडीत किंवा संबंधित आहे. म्हणजे जास्त कमवू नये किंवा विनाकारण अपरिग्रह करावा, परिग्रह करू नये इत्यादी इतक्या संकुचित अर्थाने तो शब्द वापरलेला नाही. म्हणून पुढे शेवटचा जो मंत्राचा भाग आहे तो मा गृधा कस्यस्वित धनम असा आहे. मा गृधा. गृध हा म्हणजे एक प्रकारचं कर्षण आहे. त्याच्यामध्ये एखादी गोष्ट आहे ती आपल्याला ओढती आहे, आणि जेव्हा ओढते त्यावेळेला त्यात असणारी जी इच्छा आहे ती इच्छेचं लालसेमध्ये रूपांतर झालेलं असतं. आणि गृध हा लालसेशी संबंधित असा शब्द आहे. मा गृध म्हणजे लालसा ही वैराग्य विरुद्ध तर आहेच आहे. आणि कशाची लालसा असेल तर धनम. आता प्रश्न असा येतो, जर संन्यासासाठी लिहिलेला मंत्र असेल तर त्याच्याकडे धन कुठलं आहे? मग त्यांनी धनाचे असं काय करावं? आणि म्हणून ते पुढं असं म्हणतात, धन हे कोणाचे वित्त आहे?
स्वित् इति अनर्थको निपातः अथवा मा गृधः कस्मात्. त्याने असं सांगितलं, आत्मेव इदं सर्वम इति ईश्वर भावनया त्यक्तम अतः आत्मन एव इदं सर्वम आत्मैव च सर्वम अतः मिथ्या विषयां गृधिं मा कार्षी इत्यर्थः. हे धन म्हणजे काय आहे तर जितक्या गोष्टी मिथ्याविषयी आहेत त्या सगळ्या आपल्याला धन अशा वाटतात. म्हणून हे जे जे विषयरूपी धन आहे त्या सगळ्या विषयरूपी धनाची ते मिथ्या असल्यामुळं तू कोणत्याही प्रकारची आकांक्षा करू नको इति अर्थ हा. म्हणून या मंत्रामध्ये 4 महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक, परमेश्वराचं अस्तित्व सर्वत्र आहे हे मान. अशी कोणतीही जागा नाही जिथं तो नाही. दुसरी गोष्ट, त्यांनी सर्वत्र आच्छादित केल्यामुळे मनामध्ये कोणतीही अशी शंका आणू नको की तुझ्या सध्या होत असलेल्या प्रत्येक व्यवहारामध्ये त्याचं अस्तित्व आहेच. आणि असं जर असेल तर त्याच्या अस्तित्वावर तू असल्यामुळे तुझ्या खऱ्या अस्तित्वाचा उपभोग तू घे. तुझ्या खोट्या अस्तित्वाचा, तुला वाटत असलेला जो अभिमान अहंकार त्याचा तू त्याग कर आणि वैराग्यपूर्ण भावनेने, त्यागपूर्ण भावनेने ईशनात्रय यांचा त्याग करून कोणत्याही प्रकारच्या विषय धनाची अपेक्षा करू नकोस. असा पहिला मंत्र आपण मागे पाहिला होता. त्याच्यानंतर जो मंत्र येतो, जसं सांगितलं पहिला मंत्र हा ज्ञानांसाठी आहे आणि इथे विषय म्हटल्यामुळे संन्यस्त जो माणूस आहे, संन्यस्त साधक जो आहे त्याचा कोणत्याही विषयाशी संबंध येत नाही. आणि इतक्याच एका कारणासाठी बहुतेक संन्यस्त लोक अशा ठिकाणी आहेत जिथे स्वतःच्या भिक्षेची सुद्धा पर्वा त्यांनी केलेली नाही आहे. इतका त्यांचा कर्माशी असणारा निषेध ते दर्शवतात. या उलट जे कर्माशिवाय राहू शकत नाहीत अशा लोकांसाठी दुसरा मंत्र येतो, कुर्वन्ये एव इह कर्माणि जिजीविषेत शतगम समहा. जर तुला या ज्ञानमार्गामध्ये जाण्याची कुवत, सामर्थ्य, लायकी, संधी नसेल तर तुला कर्मामध्ये राहावंच लागेल. हे च म्हणण्याचं कारण असं आहे, एवं त्वयी ना अन्यथ इतः अस्ति. तुला दुसरा कोणताही मार्ग नाही. तू एकतर कर्म करशील किंवा एकतर ज्ञानमार्गात संन्यस्त असशील. म्हणजे कर्माचा त्याग केलेला असेल किंवा कर्मातच असशील. आणि मग कर्मातच असशील म्हटल्यानंतर कोणत्याही प्रकारची कर्म करण्याची मला मुभा मिळाली असं वाटण्याची शक्यता आहे. म्हणून मंत्राचा शेवट, न कर्म लिप्यते नरः. असं कर्म कर की जे तुला न लिप्यते. पुढे ते असं म्हणतात, या लोकातच कर्म करता करता जी जी विषय म्हणजे ज्याला जीवितुम इच्छेत, ज्याला जगण्याची इच्छा आहे आणि जगण्याची इच्छा करावी असं लिहिलेलं आहे, असा करणारा जो असेल, शतगम समावे, साधारण 100 वर्ष त्याचं आयुष्य असतं. आचार्यांनी याच्या भाष्यावर असं सांगितलेलं आहे की प्राप्त अनुवादेन यत जिजीविषेत 100 वर्षांनी तत्कुर्वन्नेव कर्माणि एतत् अधीयते. जे प्राप्त परिस्थितीनुसार तुझ्या हातात आलेलं आहे. आणि गमतीचा भाग असा आहे की एतद न विधीही, हा काही नियम नाही आहे, पण तुझ्याकडे दुसरा काही उपाय नाही आहे. म्हणजे ते विधिवत तुझ्याकडं आलेलं आहे असं नव्हे. एवं एवं प्रकारेण त्वयी जिजीविशति नरे नरमात्र अभिमानी एतस्मात् अग्निहोत्रादीनि कर्माणि कुर्वतो वर्तमानात् प्रकारात् अन्यथा प्रकारांतर. अशुभम कर्मम न लिप्यते कर्मना न लिप्यते इत्यर्थः. कर्माचा लेप लागत नाही म्हणजे कोणत्या कर्माचा? अशुभम कर्मम न लिप्यते. जेव्हा आता तू जर कर्माचीच बाजू निवडलेली आहेस, तू आता जर निश्चित ठरवलेलं आहे की मला कर्मापासून सुटका नाही, तर जे कर्म तुझ्याकडून होईल ते अशुभ नसावं. मग कसं करावं कर्म?
अतः शास्त्रविहितानि कर्माणि कुर्वन्नेव. जे शास्त्र विहित आहे, विधिते पाळित, निषेधाते गाळित, जे जे शास्त्र संमत आहे ते ते करावं. आता प्रश्न इथे असा येतो की कथम पुनरिदम अवगम्यते पूर्वेन संन्यासिनो ज्ञाननिष्ठोक्ता द्वितीयेन तद अशक्तस्य कर्मनिष्ठेती. असं कसं म्हणतात तुम्ही की पूर्वी सांगितलेला ज्ञाननिष्ठ संन्यासी आणि दुसऱ्यांदा तोच संन्यासी अशक्त भावाने कर्मनिष्ठ होतो? हा 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 विरोधाभास नाही का, असा प्रश्न विचारलेला आहे. आणि त्याचं उत्तर असं दिलेलं आहे, ज्ञान कर्मानि विरोधम पर्वत वद अकंपे यथोक्तम न स्मरसी किम. अरे ज्ञान आणि कर्म याच्या पर्वतवत, दोन वेगळे वेगळे पर्वत जसे असावेत इतका एकमेकांचा त्यांच्याशी विरोध आहे. आणि म्हणून जे जे काही ज्ञानांसाठी सांगितले त्याचा कर्मांसाठी कसा उपयोग होऊ शकेल असं आचार्य म्हणतात. पण पुढे ते असं सांगतात, इमो द्वावेव पंथाने अनुनिष्क्रांतरो भवतः क्रिया पश्चैव पुरस्तात् संन्यासश्च उत्तरेन. दोनच मार्ग आहेत, एक कर्माचा एक ज्ञानाचा. पैकी क्रियापश्चैव पुरस्तात् पहिला कर्माचा मार्ग आहे आणि संन्यासश्च उत्तरेन संन्यासी नंतरची पायरी आहे. इथं स्पष्ट केलेलं आहे. म्हणून एकदम संन्यासाकडे जाणं हे क्रमप्राप्त नाही आहे. म्हणून जो कर्मामध्ये असून शुभ कर्मामध्ये रत होऊन कर्माचं आपल्याला कोणत्याही प्रकारची न लिप्यते न रहा ही वृत्ती बाळगतो, तो कालांतराने संन्यास मार्गास प्रवृत्त आणि प्रसिद्ध, नुसतं प्रवृत्त नव्हे, तो सिद्धसुद्धा होतो, तो प्रसिद्ध होतो. प्रकर्षेण सिद्धती इति प्रसिद्ध, असा तो पुढे जातो. आणि म्हणून निवृत्ती मार्गेन एषणात्रयस्य त्यागः तयो संन्यासपथ एव अतिरेचयती. यापैकी सर्व इच्छांच्या त्यागाने एषणात्रयस्य त्यागः निवृत्ती मार्ग प्राप्त होतो. संन्यास मार्गाला निवृत्ती मार्ग असं म्हटलेलं आहे आणि तो अतिरेचयती उत्कृष्ट आहे. दोन मार्ग आहेत, दोन्हीमधले जो ज्या ठिकाणी असेल त्याप्रमाणे तो त्या मार्गाला जाईल. जर कर्मामध्ये येण्याची गरज लागली आणि त्याला दुसऱ्याही कोणत्याही प्रकारचा उपाय नसेल तर ते कर्ममार्ग अशा प्रकारचा असावा. आणि या उलट जे लोक कर्ममार्गामध्ये राहून निष्काम कर्म करत नाहीत अशा असंख्य राहिलेल्या सगळ्या लोकांसाठी तिसरा मंत्र येतो, असुर्या नाम ते लोका अंधेन तमसा वृत्ताः तमसः आवृत्तः. तमसः म्हणजे अंधारानी, अंधेन तमसा, नुसतं तमसा वृत्ती नाही, अंधेन तमसा. अंधेन म्हणजे त्यांच्याकडे चक्षु असतील पण ज्ञानचक्षु नसेल. म्हणजे माझ्याकडे असणाऱ्या माझ्या वृत्तीमध्ये होणाऱ्या बदलाबद्दल पाहण्याची, सपश्यती यपश्यती, जो पाहतो तो पाहतो असं गीतेत सांगितलेलं आहे. म्हणजे माझ्या वृत्तीमध्ये होत असणाऱ्या बदलांवर जर माझी नजर नसेल तर माझ्या वृत्तीमध्ये होणाऱ्या बदलांची कोणत्याही प्रकारची विवरण विश्लेषण मी स्वतःच करत नाही. आणि ते विश्लेषण करणे म्हणजेच विवेक. आणि म्हणून असा जो करू शकत नाही तो तमसा वृत्त, हा अंधार आहे तिथं. आणि तमसा वृत्त हा असण्याचं कारण म्हणजे गुणप्रादुर्भाव. आणि म्हणून याच पद्धतीने 15व्या अध्यायामध्ये अश्वत्थ वृक्ष कसा पुढे जातो असं सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात, अधश्च ऊर्ध्व शाखा प्रस्तुतास्तया गुण विषय प्रवृद्ध प्रल, गुणविषय प्रवृद्धे. आणि म्हणून गुणविषय प्रवृद्धेमध्ये जर तमोगुणाची जर हे असेल, रजोगुणाची जर जास्त जड असेल तर अंधेन तमसा वृत्ता. आणि अशा लोकांबद्दल इथे ईशावास्य उपनिषद काय म्हणतं, तांस्ते प्रेत्या अभिगच्छन्ति प्राइतः इति प्रेतः. प्राइतः म्हणजे डिपार्टेड, प्रेत, राईट. तांस्ते प्रेत्या अभिगच्छन्ति ये कैच आत्महनौ जनः. अशी लोक, अशी ज्या व्यक्ती आहेत त्या काय करतात, आत्महनन, स्पिरिच्युअल सुसाईड असं श्रुती सांगते आपल्याला इथे. आणि आचार्यांनी
असुर्या नाम लोक, यापैकी असुर्या म्हणजे असुरी. कोण असुरी हे सांगितलेलं आहे. असेषु रमते इति असुरहा. आणि असशु म्हणजे विषय. जे जे विषयात गुंतलेले आहेत ते असुर आहेत. आणि म्हणून आचार्यांनी भाष्याच्या पहिल्याच वाक्यामध्ये असं सांगितलेलं आहे, असुर्याः परमात्मभावम अद्वयम अपेक्षा देवादयो अपि असुरः अस्ति. देवसुद्धा असुर आहेत, कारण ते त्यांच्या लोकामध्ये भोगाचीच अपेक्षा करतात म्हणून ते असुर आहेत. तेषांच स्वभूता लोकाः असुर्या नामः. ते लोकाः कर्मफलानि लोक्यन्ते दृश्यन्ते भुज्यन्ते इति जन्मानी. आणि असा ते उपभोग घेतात. म्हणजे कर्मफल स्वरूप, कर्मफलानी लोक्यन्ते, लोक्रू इज टू सी, धातू लोक्रू आहे पाहणे, लोक्यन्ते दृश्यन्ते भुज्यन्ते म्हणजे त्याचा भोग घेतात. आणि असं सगळं केल्यामुळे इति जन्मानी ते परत जन्माला येतात. अंधेन अदर्शनात्मकेन अज्ञानेन, अज्ञानरूप अदर्शनात्मक, अदर्शन म्हणजे ज्यांना दर्शन, आदर्श म्हणजे आरसा, आ दर्शयती इति आदर्शः, ज्याच्यामध्ये आपल्याला पाहता येतं. तसं आपलं स्वरूप पाहण्यासाठी जो आरसा वापरला जातो, जिथं आपल्या स्वरूपाचं दर्शन होतं त्याला दर्शन असंच म्हणतात. म्हणून आपल्याकडे षडदर्शन आहेत. आणि या षडदर्शनांपैकी कोणत्याही दर्शनाचा अभ्यास करून स्वतःची आत्मोन्नती न करणारा जो आहे त्याला अदर्शनात्मकेन असं म्हटलेलं आहे. म्हणून जो अंधेन अज्ञानेन अदर्शनात्मकेन तमसा अवृत्तः आच्छादितः तान् स्थावरांत प्रेत्य इदं देहम अभिगच्छन्ति यथा कर्म यथा श्रुतम. जसं जसं तो कर्म करेल तसा तसा त्याला त्याच्या कर्माप्रमाणे भोग घ्यावा लागेल. त्या कर्माच्या भोगासाठी त्याला परत जन्म घ्यावा लागेल. आणि मग तो संसरती इति संसारः, असा तो संसारामध्ये पडून जाईल. के ते जनाः ये अद्विद्वांसः. असे कोण अज्ञानी लोक आहेत जे स्वतःचं आत्महनन करून घेतात. आचार्य विचारत आहेत, कथम तम आत्मानं नित्यम हिंसती. असं स्वतःच्या आत्म्याची नेहमी हिंसा ते का करतात. अविद्या दोषेन विद्यमानस्य आत्मनः तिरस्करणात. अविद्यारूपी दोषामुळे विद्यमान अशा आत्म्याचा ते तिरस्कारच करतात आणि म्हणून त्यांना हे सगळं भोगावं लागतं. विद्यमानस्य आत्मनो यत कार्यं फलम अजरामरत्वादि संवेदना लक्षणं तद घृतस्येव तिरोभूतं भवति. ज्या आत्म्यामध्ये अजर, तो अमर आहे, तो ज्ञानी आहे, हे सगळं ज्ञान या व्यक्तीच्या बाबतीत तिरोभूत झालेलं असतं. आणि म्हणून तो परत परत आत्महनम उच्छन्ते तेनही आत्महनन दोषेन संसरती. म्हणून तो परत परत संसारामध्ये जन्माला येतो. यस्यात्मनो हननात अविद्वांसः संसरती तद विपर्येन विद्वांसो जनाः मुच्यन्ते ते न आत्महनः तत्कीदृशम. या उलट विपर्येन जे विद्वांसो, जे विद्वान आहेत ते जनाः मुच्यन्ते ते न आत्महनः, ते स्वतःचं आत्महनन करून घेत नाहीत. आणि मग हे तीन प्रकारचे असे ज्ञान, शुद्ध कर्म, अशुद्ध कर्म, असे पहिला, दुसरा, तिसरा मंत्र झाला. चौथा मंत्र येतो. या संपूर्ण ईशावास्य उपनिषदामधले 8 पहिले मंत्र जे आहेत हे ज्ञानस्वरूप आहेत, ब्रह्मज्ञान स्वरूप आहेत. आणि बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की या इथे ईशावास्योपनिषद तत्वाच्या दृष्टीने संपतं पहिल्या 8मध्ये, म्हणून या पहिल्या 8 महत्त्व आहे. चौथा जो मंत्र आहे तो आता आत्म्याच्या किंवा आत्मतत्वाच्या वर्णनाकडे जाणार आहे. साधकांचे 3 भाग करून झालेले आहेत. प्रत्येकाला कोण कुठे आहे हे तपासण्याची संधी ईशावास्योपनिषदाने दिलेली आहे. त्यानुसार आता ज्या तत्वासाठी हे सगळं करायचं त्या तत्वाच्या गुणधर्मांचं वर्णन एकदा येऊन गेलं पहिल्या ह्याच्यामध्ये संपाद्य, आणि तो संबंध भाष्याच्या दृष्टीने आला. मंत्राच्या दृष्टीने अजून यायचं आहे. संबंध भाष्य आचार्याने लिहिलेलं आहे, श्रुतीचा भाग नाही. श्रुतीच्या भागांमध्ये हा चौथा पहिला जो मंत्र आहे इथे अनएजद एकम
मनसो जवीयो नयनत देवाह अपनुवन. आत्म्याचं वर्णन चाललं आहे. परत हे वर्णन करता येण्यासारखं नसल्यामुळे आपल्याला माहीत असलेल्या वर्णनांपैकी काही वर्णन लावून त्याचा अंदाज करण्यासाठी दिलेलं वर्णन आहे. अनएजद, एज्रू धातू आहे. एज्रू म्हणजे हलणे. अनएजद म्हणजे जो विचलित होत नाही. अनएजद एकम, जो एक आहे. मनसो जवीयो, मनसो पंचमी आहे. मनसो जवीयो मनाहून वेगवान. नयनत देवाह आपनुवन. देवाह म्हणजे इंद्रिय, कारण इंद्रियांना दिव किंवा वसू असं दोन्ही शब्दांनी हे करतात. इंद्रियांना दिव किंवा वसू म्हणण्याचं कारण म्हणजे तिथे प्रकाशित होतं, आणि प्रकाशित म्हणजे चैतन्याच्या प्रकाशामुळे इंद्रिय कार्य करतात, म्हणून इंद्रियांना देव असं सुद्धा नाव आहे. नयनत देवाह आपनुवन, इंद्रियांना सुद्धा ते पकडता येत नाही. तत धावतो अन्यान अत्येती तिष्ठत. बाकी सगळे जेव्हा तिष्ठत असतात तेव्हा तत धावतो. तस्मिन अपो मातारिश्व दधती. आणि मग या सगळ्यांचं नियंत्रण करण्यासाठी मातारिश्व नावाचा जो वायू आहे, ज्याच्यामध्ये प्राणवायूचा समावेश होतो, त्याच्या मार्फत तो सर्व विश्वाचं नियमन करतो, असा या चौथ्या मंत्राचा अर्थ आहे. आणि त्या अर्थामध्ये आचार्यांनी भाष्य करताना दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक म्हणजे जो चलत नाही, अनेजत न एजत, एज्रू कंपने कंपनम चलनम सु अवस्था, ततच एकम सर्वभूतेषु मनसहा संकल्पादि लक्षणा जवीयो जव अवतरम. या सगळ्या जगातल्या वस्तूंमध्ये मन ही अशी गोष्ट आहे की ती सर्वात वेगवान आहे. का वेगवान आहे? मनसहा संकल्पादि लक्षणात जवीयो, अत्यंत कमीत कमी कालामध्ये ती संकल्प करू शकते, आणि त्या संकल्पानुसार मन किती अंतर निघून जाईल याबद्दल कोणतीही खात्री देता येत नाही. म्हणून संकल्पादि लक्षणात मनसहा जवीयो जव अवतरम, म्हणजे ते सगळ्यात वेगवान आहे. आणि इथे आता पूर्वपक्ष असा म्हणतो की कथम विरुद्धम उच्यते ध्रुवम निष्फलम इदम मनसो जवीय इतीच. तुम्ही असं कसं म्हणता की चेतन तत्व ध्रुवीय म्हणजे स्थिर आहे, आणि असंही म्हणतात की जवीय मनसो जवीय मनापेक्षा सुद्धा वेगवान आहे. आणि मग पुढे त्याचं उत्तर देताना आचार्य म्हणतात नैष दोष. हे सांगण्यामध्ये काही दोष नाही आहे. कारण का? निरुपाधी उपाधी मत्वेन उपपत्ते. सोपाधिक या पद्धतीने पाहायला गेलं तर ते वेगवान आहे, निरुपाधिक पद्धतीने पाहायला गेलं तर ते अचल आहे. म्हणून आपण कोणत्या परिस्थितीमध्ये त्याचं वर्णन करतो, तत्र निरुपाधिकेन स्वेन रूपेन उच्यते अनएजत एकम इति. निरुपाधिक ब्रह्म जे आहे, जे सगुण नाही, जे साकार नाही, ते शुद्ध प्रज्ञान घन या अवस्थेमध्ये कसं असतं? अचल न एजती. पण मनसः अंतःकरणस्य संकल्पा विकल्प लक्षणस्य उपाधी अनुवर्तनात, जर त्याला मनाची उपाधी मिळाली म्हणजे तेव्हा ते मनाशी संलग्न झालं. इह देहस्थस्य मनसो ब्रह्मलोकादी दूरगमनम संकल्पेन, मग मात्र ते मनातून ब्रह्मलोकापर्यंत सुद्धा काही क्षणामध्ये पोहोचू शकतं. म्हणून सोपाधिक असताना ते मनाप्रमाणे वेगवान आहे असं होऊ शकतो, किंवा मनापेक्षा वेगवान. आता प्रश्न असा असतो की सोपाधिक असताना जर मन सगळ्यात वेगवान आहे तर सोपाधिक ब्रह्म त्याच्यापेक्षा वेगवान कसं? त्याचं उत्तर असं दिलेलं आहे त्यांनी की तस्मिन् मनसी ब्रह्मलोकादिनं द्रुतं गच्छति सती प्रथम प्राप्त इव आत्मचैतन्य अवभासो गृह्यते अतो. ते मन संकल्पानी असंख्य किलोमीटर दूर असणाऱ्या जागी जायच्या अगोदर तिथे चैतन्य अस्तित्वात आहेच. म्हणून ते जिथे जिथे पोचेल, कारण ईशावास्यम इदम सर्वम, जर ते सगळीकडेच असेल तर त्या सगळीकडे असणाऱ्या त्याच्या व्याप्तीमध्ये मनाची वेग आहे. त्यामुळे मन अतित्य त्याच्यापेक्षा पुढे जाऊ शकत नाही. म्हणून सोपाधिक ब्रह्मामध्ये मनाच्या वेगापेक्षा सुद्धा चैतन्याचा किंवा आत्म्याचा वेग जास्त आहे असं तारतम्याने म्हटलेलं आहे. कारण ते तिथे असते, हे पोचायच्या अगोदर ते तिथे अस्तित्वात आहे सोपाधिक ब्रह्माच्या दृष्टीने.
निरुपाधिक ब्रह्माच्या दृष्टीने त्याला काहीच करायचं नसल्यामुळं त्याला कुठे जायचं नाही आहे, त्याला काही करायचं नाही, त्यामुळे ते ध्रुव अचल अशा अवस्थेमध्येच ते राहतं. नैनत देवा द्योतना देवा चक्षुरादिनी, चक्षु आदी इंद्रियांनी विषय प्रकाशित होतात आणि आत्मा कुणाचा विषय नसल्यामुळे कोणत्याही इंद्रियांनी आत्मा प्रकाशित होऊ शकत नाही. म्हणून ते पुढं असं म्हणतात, तस्मिन् आत्मतत्वे सती नित्य चैतन्य स्वभावे मातारिश्व मातरी अंतरिक्षे श्वयति गच्छति इति मातारिश्वा वायु सर्व प्राणभूत क्रियात्मको आश्रयानि कार्यकरण जातानि यस्मिन् ओतानि. या विश्वामध्ये सोपाधिक रूपामध्ये ज्या ज्या गोष्टी इदमनी संबोधित केल्या जातात त्या त्या सर्वांचं नियमन करण्यासाठी ते सोपाधिक ब्रह्म आपल्या मातारिश्व म्हणजे आपल्या स्वतःच्या, त्यालाच पुढे आता 7वा मंत्र जो येतो तिथे त्याला प्रजापती असं म्हटलेलं आहे, इथे त्याला मातारिश्व असं म्हटलेलं आहे. म्हणजे जे जे काही निर्माण केलं गेलेलं आहे, जे जे इदम आहे ते केवळ करून सोडून दिलेलं नाही आहे. जे जे केलेलं आहे तिथे त्या त्या वस्तूंची व्यवस्थित वर्गवारी लावण्यापासून त्यांच्या कार्यक्षेत्रापर्यंत सर्वत्र अत्यंत सुव्यवस्थितपणे ज्यांनी हे सर्व केलेलं आहे, ज्याला मायक्रोकॉझमपासून मॅक्रोकॉझमपर्यंत सगळ्या वस्तू एका विशिष्ट नियमाने ऋतानी चालतात, म्हणून ऋतम वच्मी, ऋतानी चालतात, अशा प्रकारची जी रचना आहे ती रचना मातारिश्व नावाच्या वायूने, ज्याच्यामध्ये प्राण अंतर्भूत आहेत, त्यांनी करून ठेवलेली आहे. आणि हे सगळं इतकं सांगण्याचं कारण काय आहे, तर जिथे तो नाही किंवा जिथे तो सोपाधिक स्वरूपात आहे तिथे अनब्रिडल्ड फ्रीडम, अनियमित स्वातंत्र्य असं नाही आहे. म्हणून करत असलेल्या प्रत्येक कर्माचं होणारं फल हे त्याला नेहमी मिळणार, निश्चित मिळणार, जेव्हा मिळायचं तेव्हा मिळणार. ही सगळी जी व्यवस्था आहे म्हणजे कर्म विपाकाचा सिद्धांत या मंत्रावर अवलंबून आहे. आणि म्हणून जे जे कर्म शेष म्हणून होईल, कर्माधिष्ठित असेल, ते एका विशिष्ट पद्धतीनंच होईल. आणि म्हणून गीतेमध्ये जेव्हा यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती म्हणतात, याचा अर्थच असा की जिथे जिथे अधर्म, जिथे जिथे या घालून दिलेल्या घडीनुसार ज्या गोष्टी होत नाहीत तिथे तिथे त्या तशा होण्यासाठी तो अवतरतो किंवा तो आपल्या शक्तीने ते करून घेतो. आणि म्हणून जर तुला याची जाणीव झाली असेल तर सर्व धर्मान् परित्यज्य मामेकम शरणम व्रज, कारण तू ज्या धर्मांमध्ये तू जे काही करण्याचा प्रयत्न करतोस त्याची संपूर्ण व्यवस्था लावण्याचं कामच मी केलेलं आहे. असं असल्यामुळे तू जर मला शरण आलास, जर तरची भाषा आहे, कारण मोक्ष विश्यामी आहे, भविष्यकाळ आहे, मोक्ष विश्यामी मा शुच, तर मी तुझ्या सर्व काळजी घेईन, तू काळजी करू नकोस, मा शुच. अशा पद्धतीने हा 4था मंत्र पुढे चालू राहतो. आणि शेवटी एक त्यांनी असं सांगितलं की हे धारयती, म्हणजे हे सगळं जे करतो सोपाधिक ब्रह्मामध्ये, सोपाधिक विश्वामध्ये चैतन्य तत्व हे सगळं करते, हे कशावरून शंकराचार्य सांगतात. म्हणून तर शंकराचार्य स्वतःच असं सांगतात की इति श्रुती ही, सर्व ज्ञानाचं आगर असणारी जी श्रुती आहे ती असं म्हणते. आणि म्हणून भीष्मास्माद्वात पवते, असं म्हणजे श्रुतीनुसार हिरण्यगर्भ याला धारण करतो असं तैतरीय उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे, असं आचार्य सांगतात. आणि म्हणून ते म्हणतात सर्व ही कार्यकारणादि विक्रिया नित्य चैतन्य आत्मस्वरूपे सर्वास्पदभूते सत्येव भवन्ति इत्यर्थः. सर्व कार्यकारण विकार हे त्याच्या अधिपत्याखालीच शक्य आहेत. आत्मस्वरूपे सर्वास्पदभूते सत्येव भवन्ति इत्यर्थः. याचा अर्थ असा की त्याच्या ऋताच्या भयानी वायू चालतो किंवा त्याच्या ऋताच्या भयानी सर्व काही चालतं. म्हणून जे जे विभजती, जे जे काही आपण विभागलं गेलेलं आहे, जे जे काही घडी घालून दिलेली आहे, त्या त्या घडीमध्ये त्याचा फार मोठा हात आहे.
म्हणून गुरु नानकांच्या एक प्रार्थना आहे. त्या प्रार्थनेमध्ये ते असं म्हणतात की तू कसा आहेस, तर तू निरुपाधिक आहेस आणि तू सोपाधिक आहेस. जो निरुपाधिक ब्रह्म आहे त्याला त्यांनी जोगी असं म्हटलं आहे, आणि जो सोपाधिक आहे त्याला त्यांनी भोगी असं म्हटलं आहे. म्हणून ते म्हणतात जोगी अंदर जोगिया, तू भोगी अंदर भोगिया. तुद संसार उपाया, तुद म्हणजे तू या सगळ्या संसाराची निर्मिती केलीस. सिर सिर धंदे लाया, याच्या सगळ्याचं तू विभागणी केलीस, त्याच्यामध्ये ऋत आणलं. वेखा कीजे आपना, आणि हे सगळं झाल्यानंतर त्याला परत बघण्याचं काम पण तूच केलं आहे. आणि म्हणून त्या पद्धतीने जे वर्णन केलं ते सगळं ब्रह्माचं वर्णन आहे. सोपाधिक आणि निरुपाधिक ब्रह्माचं वर्णन केलेलं आहे. असे 4 मंत्र आपण पूर्वी पाहिले होते, परत एका वेगळ्या दृष्टीने परत पाहिले. आता पुढच्या शनिवारपासून 5व्या मंत्राला आपण सुरुवात करू. 8 मंत्र ज्ञानपर आहेत, पहिले 3 मंत्र विभागणीपर आहेत, नंतरचे 4 मंत्र आत्म्याच्या वर्णनपर आहेत, आणि यांचा संबंध जो आहे तो शेवटच्या मंत्रांमध्ये लावला गेलेला आहे. हरि ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.